प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने घेतलेला आहे। आज या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन आहे। आमच्या कैलासवासी मातोश्री पद्मिनीबाई प्रभाकर सानप यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजचा कार्यक्रम आहे। आज त्या आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेला आहे आणि त्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम आहे। आज या कार्यक्रमासाठी आमचे श्री हरिभक्त परायण विभीषण महाराज कोकाटे उत्कृष्ट असे गायक आहेत आणि कीर्तनकारही आहेत। आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना बोलवतो तेव्हा तेव्हा ते नेहमी उपस्थित असतात, त्यांना खूप खूप धन्यवाद। तसेच आमच्या श्री हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज काळे ते सुद्धा उत्कृष्ट असे गायक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद। यांनी महाराष्ट्र गाजलेली असे गुणवान माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, अत्यंत उत्कृष्ट गायक आणि गेल्या 23 वर्षापासून आपल्या संस्थांची सेवा ते करत आहेत। तसेच हरिभक्त परायण आमचे तुकाराम महाराज म्हणजे मी जेव्हा गादीवर बसले त्यावेळेस पासून लहान होता तेव्हापासून बरोबर होता, मोठा झाल्यानंतर लग्न झालं तुकाराम स्वामी हे झाले तेव्हा तो सुद्धा उपस्थित आहे। तसेच हरिभक्त परायण आमचे सुदाम महाराज केशव महाराज गुरुजी जगदाळे यांच्या संस्थेतील हे विद्यार्थी आहेत। उत्कृष्ट मृदंग वादक हरिभक्त परायण सुचित महाराज हे सुद्धा आमच्या जन्मगावी तागडगावचेच आहेत, पण खूप चांगली तयारी केली वाजवण्याची। तसेच हरिभक्त परायण आमच्या दीपालीताई खेडकर त्या सुद्धा भावी उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, आता सध्या चालू आहे त्यांची प्रॅक्टिस, त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच या ठिकाणी आमच्या लांबरूडताई पंचायत समिती आमच्या सभापती त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली। तसेच आमच्या कारखेलेताई आणि चुंबळीचं आडनाव नागरगोजे DYSP आज त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। बघा ज्यांचं परीक्षा देऊन सिलेक्शन झालंय आणि DYSP झालेले आहेत त्या सुद्धा आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। आपल्या गावातल्या सगळ्या महिला मंडळी उपस्थित आहेत आणि आमच्या आशाताई गर्जे या नेहमीच संस्थानला गेल्या 23 वर्षापासून मोठा हार ज्याला म्हणतात श्री संत मीराबाई आईसाहेब यांचं चरित्र ज्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी पुस्तक प्रकाशित केलंय जीव ओतून आणि आमच्यावरही त्यांनी चरित्र लिहिलंय, त्या सुद्धा नेहमी आईसाहेब संस्थांचे योगदान असते त्यांचं। आज या ठिकाणी आमचे मामा उपस्थित आहेत सावरगावचे, तसे दुसरे जे करंजोनचे गंभीर मामा कैलास काका हे उपस्थित आहेत। खाडे पाहुणे पुण्यावरून आलेले आहेत, तसे आमच्या बाईचे भाऊ मुंगसोड्यावरून दादा वगैरे सगळेच उपस्थित आहेत। सगळ्या आता काय हा गोतवाळाच आहे, गावातला मावश्या माम्या सगळ्याच उपस्थित आहेत। आमचे विनेकरी गरजे साहेब आज त्यांच्या बिगाळ्यात विना आहे, लग्नानंतर मला असं वाटतं आजच गळ्यात हार असेल त्यांच्या लग्नात तेवढा हार असेल, पण आज बघा विण्याचं महत्व एवढं मोठं खरं म्हणजे माणूस परमार्थात रिटायर नाहीच, वाढतच जातो। बघा एवढा गुलाबाचे फुलं ते लग्नानंतर आजच असेल, दर दिवस काळ बघून हार कोण मिळायचा सांगा। आमच्या परवा का म्हणलं हे काय मिळायचे असं ते सुद्धा आहेत या ठिकाणी। सगळेच आपले पाहुणे मंडळी आमचे राधेश्याम मंडपवाले जे नेहमी आमच्याकडे गेल्या
22 वर्षापासून आपल्या मंडपची जी व्यवस्था सीमाईक सिस्टीम आपल्या संस्थांची सेवा ते नेहमीच करतात आणि आता स्वामींनी बोलवल्याबरोबर ते आले. कधीच काही असं पाहिजे तसं पाहिजे न म्हणता अत्यंत चांगली सेवा सर्व्हिस देणारे आमचे राधेश्याम यांनी उत्कृष्ट अशी प्रगती जीवनामध्ये केली. एक सेवा केली पण ती एवढी मोठी झाली, फार मोठी प्रगती झाली. आता स्वामीच्या बाबतीत बोलायला जर गेलं, केशव बापू गावातली सगळीच मंडळी या ठिकाणी हजर आहेत. आमचे स्वामी आणि बिभीषण हे दोघं जण भाऊ, त्यांना एक आमच्या ताई त्या बहीण आहेत. हा परिवार हे कुटुंब आणि आमचे दादा यांना सुद्धा सगळे 4-5-6 भावाचं हे कुटुंब. ही इकडे दगडगोना म्हणजे एक सानप वस्ती, ही फार मोठी वस्ती आहे. सगळं कुटुंब एकत्रित आहे. अत्यंत चांगल्या विचाराने सगळ्यांनी एकत्रित राहण्याची जी पद्धत आहे, फार मन मिळावू एकमेकासाठी जीवाला जीव देणारी ही मंडळी आहेत. आणि स्वामी तर गेल्या 23 वर्षापासून माझ्या संगतीमध्ये नेहमीच असतो. रात्रंदिवस कीर्तनाला असेल, बाहेर जायचं असेल तर बरोबर असतोच. आणि स्वामीचं घरचं नातं हे फार मोठं वेगळं आहे. आज स्वामीची आई गेली तर स्वामींनी पहिला मान आपल्या मातोश्री, कालच त्यांना साडी आणून त्यांनी सांगितलं की आईसाहेब माताजी म्हणजे आमच्या आईच्या जागेवर आहेत आणि कालच त्यांना साडी वगैरे नेसून त्यांनी सन्मान केलेला आहे. एवढं हे नातं अतूट नातं आहे, घरातलं नातं आहे आणि जे जवळची माणसं आहेत. मग स्वामीची पत्नी असेल, दुसऱ्या वहिनी असतील, ह्याही परिवार सगळाच एकत्रित परिवार आहे. त्यांनी सगळ्यांनी सेवा केलेली आहे, संस्थांची सेवा केली. आणि ह्या मातोश्रीबद्दल तर काय बोलावं, अत्यंत स्वभाव एक वेगळा स्वभाव होता. ज्या ज्या वेळेस त्या मधून पायी निघायच्या आणि संस्थानावर यायच्या त्या वेळेस बसणं बोलणं, मला असं वाटतं आपल्या गावातल्या इथं सगळ्या महिला येतात पण कधीच कोणाला न दुखवणारी माऊली म्हणजे आमच्या अक्का. कसा स्वभाव होता, काय होता, फार वेगळेपणा. नातू शिकायला होते दोन्ही मुलं लातूरला, तिकडं सुद्धा दादा आणि सोन्या तिकडं सुद्धा त्या गेल्या. तुम्हाला सांगून जाईल की जीवनामध्ये आई घरामध्ये ही अत्यंत महत्वाची असते. ह्या 2 नाती आहेत, त्यांना एक बहिणीच्याच स्वामीच्या बहिणीनेच मुलाला केलेलं आहे, दुसरी आहे ती बी पाथर्डीला दिलेली आहे दिदी. आणि ह्या ऋतुजा, ह्या 2 नाती, अत्यंत कुटुंब वेगळं. आणि तुम्हाला सांगून जाईल की घरामध्ये जी आजी आजोबा हे जे नातं असतं ना, जगाच्या पाठीवर कुठंच मिळत नाही हो. आजीचं प्रेम, आजोबाचं प्रेम घरातलं नातवंडावरचं हे वेगळं असतं. तसं त्या माऊलीने खूप काही केलं घरासाठी, कुटुंबासाठी. अनेक प्रसंगाला तोंड दिलं, गरिबीतून आयुष्य काढलं. आणि ज्यावेळेस खरे खायचे प्यायचे दिवस होते त्यावेळेस त्या निघून गेल्या. आणि आजार, महाभयंकर आजार त्यांना झाला. तब्येत 1-2 महिने दुखायला लागलं, थोडंसं पाहिलं. पण जेव्हा नगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं त्यावेळेस निदान झालं की कॅन्सर झाला. आणि आतड्याचा पोटाचा कॅन्सर झाल्यामुळं, कॅन्सर एक असा आजार आहे की त्याच्यातून माणूस म्हणजे सुट्टी त्याला होतच नाही. कॅन्सरच्या सुद्धा स्टेज येतात. एकदा ठराविक स्टेजला असेल तर माणूस त्याच्यातून सुधारतो, पण त्याच्या पुढं गेलं की काहीच करता येत नाही. त्याच्यामुळं त्या मातोश्री 1 वर्ष झालं औरंगाबादला हॉस्पिटलला नेलं, तिथे भरपूर सेवा केली. आणि स्वामींनी, त्याच्या भावानी आणि त्या 2 सुनांनी भरपूर सेवा केली. पण त्याच्यात काही यश आलं नाही. आयुष्य जेवढ्या दिवसाचं असतं त्याच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. विठ्ठल आयुष्याचे सूत्र बिघडता, भूताची उमटे कडाडता. ज्यावेळेस तुमचं आयुष्यातलं, तिकडच्या महिला कोणी बोलू नका पलीकडच्या, ज्यावेळेस तुमचं आयुष्य संपतं त्यावेळेस कोणाला काहीच करता येत नाही. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झालाय त्याचा नाश होणार आहे. जसा घड्याळाचा काटा सारखा फिरत राहतो त्याप्रमाणे मानवी जीवनाचं हे कालचक्र हे सारखं फिरत असतं. या ठिकाणी रामकृष्णादिकासारखे अवतार सुद्धा नाही.
अवतार एरते पामर जीव किती। या ठिकाणी कोणाचेच अवतार राहिले नाही तर माणसाची काय कथा आहे? तुम्ही सांगा, रामाला अवतार संपवावा लागला, कृष्णाला अवतार संपवावा लागला, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत भीमसिंह महाराज, श्री संत मीराबाई आई साहेब, श्री संत नगद नारायण महाराज, बंकट स्वामी महाराज, अत्यंत असे थोर मोठे मोठे साधू संत, देव ऋषी मुनी साधू सगळ्यालाच आपापला अवतार समाप्त करून या पृथ्वी तलाचा निरोप हा प्रत्येकाला घ्यावा लागतो। तसं मानवी जीवनाचं सुद्धा तेच आहे। बरं, त्याच्यामध्ये एकच आहे आयुष्यामध्ये, तुम्ही किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले याला फार मोठं महत्व आहे। असं जगू नका, जर एखादा माणूस वारला तर आपल्या डोळ्यात पाणी येतं। आज ह्या अक्का गेल्यात, डोळ्यात पाणी आलं बऱ्याच लोकांच्या की खरंच या माऊलीने कधी कोणाबरोबर भांडण केलं नाही, कोणाला कधी दुखवलं नाही, कोणालाच नाही, हे निघतं। पण असं नाही जगायचं की बरं झालं हो गावची पिढा गेली, या माणसाने कधी माणसात माणूस ठेवलं नाही, असं जगू नका। नाही तर काही काही माणसामध्ये फार खोड, नीट जगूनच देत नाही। तर तुम्हाला सांगू का, हे खोड आहे ना, या पकवाजाला सुद्धा खोड म्हणतात। आता बऱ्याच लोकांना वाटत असेल मध्ये सारखं का वाजवते टकटक, पण याच्यात खोड येते, उतरत। या आता तुम्ही सांगा, हा पकवाज निर्जीव आहे का नाही? पण तो सुद्धा उतरतो, म्हणजे या पकवाजात सुद्धा खोड आहे। वाढतं, कमी होतं, जास्त होतं, तसं त्या माणसात सुद्धा खोड असते, त्याला नीट करायला खोड्या लागतो, आणि त्याला नीट करायला खोड्या लागतो। विभीषण महाराज म्हणले, खोड्या जर असल्या नीट करणारा तर जमतं। तसं जीवनामध्ये खोड नकोय, खोडी नाही केली पाहिजे आयुष्यात। उलट असं जगा, जोपर्यंत जगायचंय ना तोपर्यंत हसत हसत जगा, कोणाचं वाईट करू नका आणि कोणाच्या बद्दल वाईट व्हावं असं मनात आणू नका, हाच खरा परमार्थ आहे। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, उसको नहीं बन सकते तो आठ बनकर मत रहना, आठ बनकर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, उसको नहीं बन सकते तो आठ बनकर मत रहना, आठ बनकर मत रहना। भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना। आयुष्यात सांगितलं, कोणाचं चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण किमान वाईट करू नका। पुण्य नाही करता आलं तर करू नका, पण कमीत कमी पाप करू नका। कोणाच्या वाटेमध्ये फुलं नाही टाकता आले तर टाकू नका, पण किमान काठी नका टाकू। हे जीवन- दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते दुर्बुद्धी ते म्हणा कदा नकोजो नारायणा। आमचे तुकोबाराय म्हणतात, देवा आमच्या जीवनामध्ये दुर्बुद्धी कधी येऊ नको। आणि खरंच आहे बर का, आयुष्यात माणसाला नेहमी सुबुद्धी सुचली पाहिजे, दुर्बुद्धी नाही आली पाहिजे। पण बराच वेळा मन इतकं वाईट आहे ना, चांगली बुद्धी येण्यापेक्षा दुर्बुद्धीच येते चांगलं करण्याच्या ऐवजी। पण म्हणून तुकाराम महाराज म्हणले, देवा काही असो पण मनात दुर्बुद्धी नाही आली पाहिजे। आणि मनामध्ये दुर्बुद्धी न येणं हे मानवी जीवनाचं सर्वात मोठं कार्य आहे। बघा वेळेला कसा माईक बी सुरू झालाय, त्यांनी साक्ष दिली की दुर्बुद्धी नकोच आहे। विठाल
आपली घरातली पिढा गेली, गावातली पिढा गेली, असं जगू नका. उलट लोकांनी म्हटलं पाहिजे की खरंच आपल्या गावातला चांगला माणूस होता, चांगली बाई होती, हो कशी गेली. म्हणजे 10-20 लोकांच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे, तेव्हा समजायचं आपलं मरण सार्थक झालं. त्याला म्हणतात जगणं. मग किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले याला फार मोठं महत्व आहे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. कसं कमरा ने सरे तुमने कमरा ने सरे तुमने कमरा ने सरे तुमने कमरा ने सरे कमने कमरा ने सरे तुमने कमरा ने सरे उत्तमती ऊरे कीर्ती मागे उत्तमती ऊरे कीर्ती मागे उत्तमती ऊरे कीर्ती मागे ये रति माई के दुखाती जगती 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 कमरे सोरे फिरते आए ओला फिरते आए ओला फिरते आए ये रति माई के दुखाती जगती ये रति माई के दुखाती जगती ये रति माई के दुखाती जगती ये रति माई के दुखाती जगती. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण जर वारलो तर आपली कीर्ती पाठीमागे उरली पाहिजे, असं जगलं पाहिजे. तर काय त्या जगण्याला अर्थ आहे? कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे माणसाची, सत्कीर्ती. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी माऊलीची जाणत्यानी तवची जियावे जव अंग अपकीर्ती नपवे सांग पाकेवी निघावे येथून या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात अर्जुना, जाणकार माणसाने या जगामध्ये तिथपर्यंत जगावं जोपर्यंत जीवनाला अपकीर्ती येत नाही तोपर्यंत. आणि अपकीर्ती आयुष्यात येत असेल तर त्यापेक्षा न जगलेलं बरं. मग जगताना कीर्तिवंत जागा, अपकीर्ती नाही जगलं पाहिजे. विठ्ठल म्हणून मनुष्य जीवन हे पुन्हा पुन्हा नाही हो. मनुष्य जीवन हे माणसाला एकदाच आहे. मिळालेल्या मनुष्य जीवनामध्ये चांगलं कर्म करा. शेवटची पारी एका मनुष्य जन्म 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 कोकाटे महाराजांनी फार छान प्रमाण दिलं. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म खरा पडे. शेवटची पाळी म्हणजे फक्त मनुष्य जन्म आहे. आणि मनुष्य देहामध्ये चांगलं वाईट कळतं बरं का. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. तुम्ही बघा आता जनावर बैल आहे, म्हैस आहे, गाय आहे, यांना कुठं शेण टाकावं, कुठं खावं,
कुठं कचरा करावं हे कळतं का? नाही, कारण ते जनावर आहेत. आता जनावराला पुण्यही कळत नाही आणि जनावराला पापही कळत नाही, पण हे सगळं कोणाला कळतं? मनुष्याला. आणि मनुष्याला कळून जर मनुष्य नीट नाही वागला तर आपल्यापेक्षा जनावर बरे, हे साधू संत म्हणतात. मग जनावरांमध्ये ना आपल्यामध्ये फरकच नाही. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, तर काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही काय थोडी, श्वान चुकरे बापुडी, श्वान चुकरे बापुडी, बापुडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, श्वान चुकरे बापुडी, श्वान चुकरे बापुडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. नाही तरी काय थोडी, श्वान शुकरे बापुडी. बघा काय महाराजांचे प्रमाण आहेत, स्पष्ट वक्ते येते तो कोबर आहे. म्हणतात नाही तरी कुत्रे आणि सुकर म्हणजे डुक्कर. बघा काय शब्द वापरलाय. कुत्रे आणि डुकर काय कमी आहेत का म्हणले? त्यांना काहीच कळत नाही. म्हणजे बघा, जर मनुष्य जीवनातून आपण नीट नाही वागलो तर साधू संत म्हणतात श्वान आणि डुकर काय कमी आहेत का? मग त्याचं त्यांनी ठरवायचं. आम्ही कशाला काय म्हणावं? हे तुकाराम महाराजाचं आम्ही मधले पोस्ट म्हणत, फक्त तुमच्यापर्यंत मनी ऑर्डर पोच करायचं आमचं काम आहे. बरोबर का नाही? देही घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन, घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन, सगळ्याच उठू नका, बसा बसा खाली. त्याच्यामुळे नैवेद्य पाठीमागून लावलाय. कीर्तन ऐका, काही नाही तिथं फक्त दाखवून यायचंय. जिवंत माणसाचं कीर्तन ऐकत जा. विठ्ठल विठ्ठल. आपण जीवनाचंच महत्व सांगतो तेव्हा तुम्हाला सांगू का, संतांची प्रमाण आहेत ना, एक एक वाक्य आपल्या जीवनाचं कल्याण करणारं वाक्य असतं. साधू संतांचा एक शब्द जरी आपण मानवी जीवनामध्ये त्याचा विचार केला ना तर पूर्ण आयुष्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये देवाचं भजन घडतं, कुठेच नाही. पण कधी कधी विचार जर केला ना तर मनुष्य जीवनाची कीव येते. माणसाचा मेंदू किती, वागतो काय, बोलतो काय, आपला सातबारा काय, आपली उंची काय, किंबहुना आपली पातळी काय, आपण जगतो काय, बोलतो कुणावर, करतो काय, वागतो काय. आणि जीवनात सगळ्यात मोठं दुर्दैव एक आहे, ज्याला काहीच कळत नाही ते नाही त्याच्यावर बोलतात. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्याच्यातलं कळावा आणि मग बोलावा. का गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा, देशाच्या पंतप्रधानांनी काय केलं, घरात बायको नीट विचारीना पंतप्रधानावर काय बोलायला निघाले. आपलं बघा ना, आपलं काय. म्हणून जीवनामध्ये एक विचार करा की आपण आपल्या लेवल मध्ये जगलं पाहिजे. जगताना आपण कशासाठी करतो हे सगळं? जीवन आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही. म्हणून जीवन जगताना जीवनाचा काही भरवसा नाही, कधी आयुष्य संपल सांगता येत नाही.
सतन धन की कौन बढ़ाई, 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 सतन धन की कौन बढ़ाई। खतनयनों में मिट्टी मिलाई, खतनयनों में मिट्टी मिलाई, सतन धन की कौन बढ़ाई, सतन धन की कौन बढ़ाई। खतनयनों में मिट्टी मिलाई, खतनयनों में मिट्टी मिलाई, धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई। तन म्हणजे शरीर, माणूस या शरीरावरच अहंकार करतो, गर्व करतो, आहे की नाही? छाती पुढे काढून चालणार, कशाला गर्व, कशाला अहंकार? पण ज्या फळाला, ज्या झाडाला फळं लागलेत ते कधी लवलेलंच असतं. फळली आतरूची शाखा, सहज भूमीसी उतरे देखा. पण ज्याला फळच नाही ते सदा ताईट. अहंकार नको. नम्र झाला होता त्याने कोंडली अनंत. शरीर हे अहंकारी नसलं पाहिजे. तनाचा काय भरोसा आहे? बघा ना तुम्ही, शरीराचा भरोसा आहे का? काहीच भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का, इस जिंदगी का, इस जिंदगी का, क्या भरोसा है 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 इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. काही जीवनाचा भरोसा आहे का? साथ देती नाही हो किसी का. हे शरीर कोणाला साथ देत नाही. तुम्ही पाया कोरोनाच्या काळामध्ये चांगली चांगली लोक गेले, मग काही म्हणलं का देव की यांना आता वाचू, यांना ठेवू? काय त्याच्या मनात आलं ना, काही चलत नाही हो. किती माणसाकडे पैसा असू द्या, आणि तुम्हाला सांगू का, ईश्वराने काही गोष्टी स्वतःच्या हातात ठेवल्यात. अलीकडे फार कोट्यधीश लोक आहेत, पण ते म्हटले का की देवा तुला 5-10 कोटी देतो कुठेतरी वशिला लावून, पण आम्हाला 2च वर्ष जगू द्या. कोटी नाही, तुम्ही जर 1,000 रुपये लावले आणि आम्हाला 1च सेकंद द्या म्हणला तरी देव देत नाही. तिथं कोणाचाच वशिला चालत नाही. त्याला म्हणतात नरदेहाचा एक क्षण, न मिळे देता कोटी सुवर्ण. बघा, न मिळे देता कोटी सुवर्ण. कोटी सुवर्ण जरी दिले तुम्ही सोनं, तरी पण एक क्षण सुद्धा मिळत नाही हो. कशासाठी एवढं मिजाज करायची? काय एवढा गर्व, काय एवढा अहंकार? चांगलं जगा, परमार्थ करा, दुसऱ्यालाही चांगलं बोला, जगा. जीवन, आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही. तुम्हाला सांगू, जीवनामध्ये 3 सोहळे आहेत. जन्म सोहळा, विवाह सोहळा आणि मृत्यू सोहळा. जन्म माणसाला कळत नाही, विवाह सोहळा कळतो आणि मृत्यू सोहळाही कळत नाही. हे 3च जीवनातले सोहळे येतात. एवढे 3च जीवनामधले सोहळे येतात. मग हे सोहळे सुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला आपण कळून घेतले पाहिजेत. आता तुम्ही पहा, मृत्यू सोहळा, माणूस वारल्या जातो. वारल्यानंतर एक दिवशी अंत्यविधी, दुसऱ्या दिवशी सावडायचं, 10व्याच्या दिवशी 10वा, नंतर 13वा आणि 14वाचं गोड जेवण. हे झालं. आणि त्याच्यानंतर हे आताचं वर्ष श्राद्ध.
आपल्या कैलासवासी मातोश्री पद्मिनीबाई प्रभाकर सानप हे वर्ष श्राद्ध हे जीवनाचं झालं बरं का. हा शेवटचा कार्यक्रम असतो वर्ष श्राद्ध म्हणजे. आता तुम्हाला सांगू का श्राद्ध हे का करायचं, श्राद्धाचं महत्व काय आहे. आता आजच्या दिवशी आता 10व्याला सुद्धा पिंडदान पाडलं जातं. का पिंडदान पाडायचं, कावळ्याला पिंडदानाचं का महत्व दिलं आपल्याला सांगून जाईल. रामायणामधला गोड प्रसंग आहे. राम लक्ष्मण सीता हे वनवासामध्ये होते आणि तेवढ्यात एक स्वर्गातला गंधर्व त्यांनी कावळ्याचं रूप घेतलं आणि वाईट भावनेनं सीतेच्या पायाला टोचा मारणार एवढ्यात प्रभूंनी ओळखलं. लगेच एक दर्भाची काडी घेतली आणि त्या कावळ्याच्या डोळ्यात मारली. डोळा फुटला आणि त्यांनी सांगितलं त्याच्या रूपात येऊन की देवा मला उशाप द्या. त्यावेळेस रामाने सांगितलं या पृथ्वी तलावर जेव्हा कुणीतरी माणसं वारल्या जातील त्या पिंडाला तुझा स्पर्श झाला म्हणजे त्याचा उद्धार होईल. हा त्याला दिलेला खरा प्रभूने आशीर्वाद आहे बर का. म्हणून त्या पिंडाचं महत्व. बरं मग पिंड कावळ्याने नाही शिवला तर पुढे मग गाईला खाऊ घाला हे असेल. आणि पिंडाचं महत्व हे आहेच. रामायण महाभारतापासून प्रत्येक मानवी जीवनाला पिंडदान हे महत्वाचं आहे. आता बाकीचं पिंडदान वेगळं, पण आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही हे शरीर रूपी 3.5 हाताचा जो दिया आहे हाच पिंड आहे देवा, तो तुम्हाला मी समर्पित. माझे झाले गयावर जन. हे बघा पिंड म्हणजे हा शरीर रूपी पिंड तुकोबराय म्हणतात देवा मी तुला वाहिला म्हणून पिंड. तुम्ही पहा महाभारतातला प्रसंग आहे. ज्यावेळेस कौरव पांडवाचं युद्ध संपलं, वारले आणि सगळ्याला तिलांजली व्हायला गेले त्यावेळेस पांडवांनी सगळ्याला बऱ्याच जणांची यादी केली. पण पुन्हा कृष्णाने विचारलं की कुणी राहिलंय का. त्यावेळेस राहिला होता कर्ण. पण कुंतीलाच माहिती होतं की कर्ण आपला मुलगा आहे, पण म्हणायचं कसं झाकून ठेवलेलं होतं कुंतीने. त्यावेळेस कुंती माता म्हणत आहे की एक जण राहिलंय. म्हणले कोण, कर्ण. तेवढ्यात अर्जुन आणि धर्मराज म्हणतात आई आपण का कर्णाला पिंडदान द्यायचं, कारण तो शत्रू आहे त्याच्यामुळे तर एवढं मोठं युद्ध घडलं. आणि पिंडदान हा त्याच्या नातेवाईकांनीच पिंडदान द्यायचं असतं. आपण कोणाचंही पिंडदान कुणी पाडलं तर चालत नाही बरं का. घरातला माणूस लागतो, आप्तेष्ट लागतो, आपण कसं काय पिंडदान द्यायचं. पण शेवटी नाविलाजाने कृष्णाने सांगितलं कुंती बुवा आत्या होत्या कृष्णाच्या, कुंती माता सांग. मग त्यावेळेस सांगितलं की कर्ण हा पांडव मधला पहिला आहे कर्ण. त्यावेळेस या पांडवांनी माना खाली घातलं की नेमका काय प्रकार. तेव्हा मग ती कथा सांगितली की कुंती माता ज्यावेळेस वडिलांकडे होती त्यावेळेस दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आले होते राजाची तर राहायला. आणि मग कुंती माता तरुण वयातल्या ती श्रद्धेनं सेवा करत होती. आजही आपल्या घरी पाहुणे आले तर आपल्या घरातली मुलगी महिला सेवा करतील येणार जाणाराची, तसं कुंतीने सेवा केली. दुर्वास ऋषी प्रसन्न झाले आणि 2-3 मंत्र दिले आणि आशीर्वाद दिला की ज्यावेळेस तू या मंत्राचं हे करशील चिंतन त्यावेळेस तुला पाहिजे ते मिळेल. आता कुंती माताचं तरुण वय आणि काय माहिती नेमकं काय होणार आहे काय जाणार आहे म्हणून. आणि सहज सूर्य मंत्र जपला आणि सूर्यनारायण प्रगट झाले. म्हणले आता पुत्र होईल. कोणती थरथर कापायला लागली, डोळ्यातून पाणी आलं की भगवान मला माफ करा मी सहज मंत्र जपलाय. पण सूर्यदेवतेने सांगितलं तुम्ही सहज जरी जपलेला असला पण ऋषीचं वाक्य मला तसं करता येत नाही. पण एक आशीर्वाद देतो की तुला मूल होईल पण तुझं कौमार्य पुन्हा जागेवर राहील. म्हणून ते कर्णाला जन्म देऊन कुंती मातेनं
जन्मल्याबरोबरच पाण्यात सोडून दिलं होतं. मग त्या कर्णालाही पिंडदान दिलं, कारण कर्णाने सांगितलं, आई तू जोपर्यंत मला पिंडदान देत नाही तोपर्यंत माझा आत्मा इथंच भटकत राहील. पुन्हा दुसरं उदाहरण तुम्हाला सांगेल. राम लक्ष्मण सीता माता वनवासामध्ये असताना पिंडदानाचं महत्व आपल्याला सांगून जाईल. गयाच्या तीरावरती सीता माता हे थांबलेले, पण राम आणि लक्ष्मण काहीतरी समिधा आणण्यासाठी बाहेर गेले, यायला उशीर झाला. तेवढ्यात राजा दशरथाचा हात वरती आला आणि राजा दशरथाने सांगितलं की माझा वेळ झालाय, मला पिंडदान द्या. कारण आपण बरोबर 12 वाजता नैवेद्य दाखवतो किंवा मग तसं हे पिंडदान, मला पिंडदान द्या. त्यावेळेस सीता तिथं होती. मग सीतेनं ठरवलं चला राम लक्ष्मण नाहीत पण आपणच पिंडदान देऊ. मग तिने काय केलं, आपले सासरे राजा दशरथजी यांचं पिंडदान केलं. पण नंतर राम आणि लक्ष्मण आले. राम आणि लक्ष्मण आल्याच्या नंतर विचारलं रामाने, सीते पिंडदानाचं काय? सीतेने सांगितलं, स्वामी मी पिंडदान केलं. पण रामचंद्र प्रभू म्हणले, खरं कशावरून? म्हणले विचारा त्या तुळशीला, तिच्या समोर मी पिंडदान केलं. विचारलं, तुळशी माता मी पिंडदान केलं का नाही? तुळस खोटं बोलली. नाही नाही म्हणे देवा, मी नाही बघितलं सीतेनं तुळस म्हणजे पिंडदान केलेलं. लगेच सीतेनं शाप दिला तुळशीला, अगं म्हणली खोटं बोललीस, कुठेही उगवशील तू घाण जागेवर. बघा ना तुम्ही, तुळस नाही तिथं उगवती बरं का घाण जागेवर, आणि चांगल्या ठिकाणी तिला लावलं तितकं तेज येत नाही, येत नाही, पण घाण जागेवर जास्त. तिला तो शाप आहे सीतेनं दिलेला. पुन्हा त्या ठिकाणी आमची गोमाता होती. गाईला विचारलं, गोमाता 33 कोटी देवाचं वास्तव्य तुझ्यामध्ये आहे, तू तरी सांग मी पिंडदान केलं का नाही? गाय पण खोटं बोलली. म्हणली नाही नाही सीता माता, मी काय बघितलं नाही पिंडदान केलेलं. गाईला शाप दिला. म्हणली ज्या तोंडाने तू खोटं बोलतीस त्या तोंडाने नरक भक्षण करशील, आणि या पृथ्वी तलावर तुझी पूजा पाठीमागून होईल पण पुढून होणार नाही. अशुद्ध आहे तोंड, गाईचं अशुद्ध आहे. आता गाईला आपण देवता मानतो, 33 कोटी देवाचं वास्तव्य, पण एकदा गाय खोटं बोलली तर जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तिला तोंडाला मानच नाही. आता आपण आपल्या आयुष्यात बघा किती वेळा खोटं बोलतो आणि किती वेळा चांगलं बोलतो. आपल्याला ईश्वर काय भक्षण करायला लावील होय काही सांगता येत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये खरं बोललं पाहिजे, चांगलं बोला. साच आणि मवाळ, मितली आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. चांगलं बोला, गोड बोला, सत्य बोला. कशासाठी लवडी करायची? अहो शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. काही काही लोक बोलतील आणि बोलून पुन्हा म्हणतील सॉरी. अरे पश्चाताप करण्यापेक्षा पूर्वताप करा आणि व्यवस्थित बोला. काय होत असेल थोडंफार नुकसान होऊ द्या, पण चांगलं बोला या वाणीने. आपण म्हणतो भगवान बाबाचा आशीर्वाद लागला, भाऊचा शाप लागला, आई साहेबाचा शाप लागतो का? यांच्या वाणीचं तप झालेलं असतं हो. हे यांच्या वाणीनं कधी खोटं बोलत नाही, हे जिभेचं सुद्धा तप असतं. तुम्ही सुद्धा जर आपण नेहमी सत्य बोलत राहिलो ना, तुमच्या सुद्धा वाणीत ताकद येते. पवित्र देहा वाणी पुण्यवंत, पवित्र देहा वाणी पुण्यवंत, सर्वता
वाणी पुण्यवंत. वाणी सुद्धा तशी पाहिजे हो. मग साधूने दिलेला आशीर्वाद, साधूने दिलेला शाप लागतो का, तर त्यांच्या वाणीतली ताकद असते. मग कधी महिला मंडळ आयुष्यामध्ये ह्या वाणीनं कधी वाईट बोलू नका. आपलं कोणाशी भांडण झालं तर आपण बऱ्याच वेळा कुत्र्या मांजरावर घालून शिव्या देतो. अजिबात देऊ नका. कारण समोरचा जरी चुकला ना तरी आपण आपली जीभ विटळू नका. बऱ्याचदा महिला म्हणतात तिने मला दिली मग मी दिली तर काय बिघडते, पण तसं नका करू. जाऊ द्या, चला देऊ द्या, पण आपण नाही. एका साधूला एका माणसाने 1000 शिव्या दिल्या, 1000. आणि मग त्याच्यामध्ये दुसरे म्हटले 1000 शिव्या दिल्याच्या नंतर असा विषय झाला की साधू महाराज म्हटलं तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या पण तुम्ही तरी प्रसन्नच आहे. त्या साधूने सांगितलं त्यांनी दिल्या तर मी घेतल्याच नाही. याला म्हणतात साधू, याला म्हणतात मोठी माणसं. देणं त्यांचं काम आहे, घ्यायचं की न घ्यायचं हे आपलं काम आहे. विठ्ठल काय विषय झाला आपला. आता तिसरे होते ब्राह्मण देवता. म्हणजे ब्राह्मण देवता मी पिंडदान केलं का नाही. ब्राह्मण देवता खोटं बोलले. नाही म्हणे मी नाही पाहिलं सीते पिंडदान करताना. सीतेने शाप दिला, अरे तुम्हाला कितीही मिळालं तरी हा फाप कराल. सीतेने दिलेला शाप, हा तुमचं पोट भरणार नाही, हा सीतेने दिलेला शाप आहे. आपलं काही नाही पदरचं, त्यांनी दिलेला शाप आहे. पुन्हा त्या ठिकाणी गया. आता नदीला आपण आईचा दर्जा देतो. म्हणले माता तुम्ही तरी खरं सांगा. तर ती गया म्हणली सीते मी सुद्धा नाही पाहिलं बर का तो पिंडदान केलेलं. तेव्हा त्या गयालाही शाप दिला. अगं म्हणली तुझ्या पाण्यात किडे पडतील. आणि आजही तुम्ही गयाला जर गेलात ना तर ती गया अशी वरून सुद्धा वाहत नाही. जेवढ्या एरियात सीतेनं शाप दिलाय ना पाणी वरून वाहत नाही, वाळूच्या खाली. आणि जेव्हा तुम्हाला विधी करावा लागतो तेव्हा वाळू उकरावी लागते. त्या पाण्याने विधी करायचं आणि ते पाणी जर जास्त वेळ तसंच राहिलं तर त्याच्यात आजही किडे पडतात. हा पतिव्रतेने दिलेला शाप आहे. तुम्हाला सांगू का महिला मंडळ जसे साधू लोक जीवन जगतात ना, साधूकडे जेवढी ताकद आहे तेवढ्या पतिव्रता स्त्रियामध्ये सुद्धा ताकद आहे. फक्त तिने तेवढं वागलं पाहिजे आणि पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जी पतिव्रता आहे तिची सत्ता देवावर चालते. म्हणून सीता आजही ते उदाहरण आहेत. आणि दुसरी गोष्ट याला विचारलं वडाला, वडा तू तरी पाव. प्रत्येक माणसाला वडापाव आवडतोच हे का नाही. तसं सीता म्हणली वडा तू तरी पाव. मग काय सांगावं तुम्हाला. वडाने सांगितलं प्रभूला, प्रभू मी पाहिलं सीता मातेनं पिंडदान केलं. वडाला आशीर्वाद दिला सीतेने, अरे बाबा आयुष्यभर असं सगळ्याला सावली देशील, बहरलेला राहशील. आजही बघा तुम्ही कुठल्याही झाडाचा पाला गळतो पण वडाच्या झाडाचा पाला गळत नाही. सावली 12ही महिने तो सावली देतो. तो सीतेने दिलेला आशीर्वाद आहे. आणि ज्या काळात ते घडलेले आहे ना तो प्रसंग आजही तिथं तसाच आहे बर का. जर तुम्ही गेलात गयाला तर तिकडे आजही तो प्रसंग आहे. विठ्ठल पिंडाचं महत्व इतकं मोठं. दुसरी गोष्ट जिद्दा नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. तुकाराम महाराज म्हणजे जिवंत आईला आणि बापाला जीव घालायचं नाही आणि वारल्यावर पिंडदान पाडायचं, ते बी चुकीचं आहे. पिंडदान ठीक आहे पाडायचं करायचं. कावळ्याच्या रूपात आला ना आईने बापाने पिंड खाल्ला
ते काही नसतं. मागून प्रथा आली चालली ते करायचंय, पण जिवंत मायबापाला खाऊ घाला हा खरा पिंडदान आहे. पुढे सेवा किती होईल जाईल ते काही सांगता येत नाही, पण हे महत्वाचं आहे. म्हणून पिंडाचं हे महत्व एवढं मोठं आहे. म्हणून पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गळ्यावर जन फिटले पितराचे ऋण. पितराचं ऋण फेडलं पाहिजे माणसाने बरं का. आणि गळ्यावर जन विठाल विठाल गया तीर्थयात्रा ही केली पाहिजे. त्याचंही फार मोठं महत्व आहे. आमचे सानप सर त्यांच्या वडील तीर्थयात्रा करत करतच वारले. खूप दिवस तीर्थयात्रा केलं, मग तेही फार मोठं महत्व आहे. म्हणून गयेचंही महत्व फार मोठं आहे. म्हणून माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण. आता ऋण असतं बरं का, समाजाचं ऋण, आई वडिलाचं ऋण, देशाचं ऋण, धर्माचं ऋण. माणसाने कधी कोणाच्या ऋणात जाऊ नये, कारण ऋण वैर आणि हत्या ही फेडल्याशिवाय चुकत नाही. ऋण वैर हत्या हे तो सुटेने देता, हे तो न सुटेने देता, हे तो न सुटेने देता. ऋण वैर हत्या हे तो न सुटेने देता, हे तो न सुटेने देता, हे तो न सुटेने देता. ऋण वैर हत्या हे न सुटे ने देता. बघा, ऋण वैर आणि हत्या ही सुटत नाही दिल्याशिवाय. पण कोणाचे पैसे घेतले तर बुडू नका बरं का. पैसे द्या, ठीक आहे, तुमच्याकडे वेळ लागला आजचे उद्या द्या, पण डायरेक्ट बुडू नका. कोणाच्या ऋणात जाऊ नका. वैर सुद्धा फेडल्याशिवाय चुकत नाही. आणि हत्या, तुम्ही जर कोणाला मारलं असेल तर ती हत्या सुद्धा आपल्या पाठीमाग लागतीच, ती पिछा सोडत नाही, ते सुद्धा फेडावं लागतं. पण हे बी नको आहे. आणि तसं पितृ ऋण, आईचं आणि बापाचं ऋण असतं आपल्या डोक्यावर. आता कधी कधी काही माणसं म्हणतात आमच्या आई बापाने आमच्यासाठी काय करून ठेवलं. तुम्ही मला सांगा, मनुष्य जीवन आहे, तुम्ही कितीही कमवा आणि एखादा मुलगा मोठा झाला, श्रीमंत झाला, आणि तो म्हणला आई सांग तुझ्या दुधाची किती करोडो किंमत झाली. पण काय पैशात किंमत ती, कितीही पैसे दिले तर कशानेच न होणारी किंमत, त्याचं नाव आहे आईचं दूध. कशानेच होऊ शकत नाही. म्हणून आईचं आणि बापाचं ऋण याच्यातून आपण मुक्त कधीच होऊ शकत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी आहे. आमच्या आका पद्मिनीताई, या आकाची सेवा मुलाने केली, स्वामीने केली, विभीषणने केली, दोन्ही सुना वहिनी स्वामिनी ह्या सगळ्यांनी केली, ह्या परिवाराने लेकीने केली. ती सेवा आहे. आणि आपण आई वडिलांची सेवा करतो म्हणजे काय आपण उपकार करत नाही हो. ज्या माऊलीने 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात वाढवलेलं असतं, जन्म दिलेला असतो, लग्नाचं मोठं केलेलं असतं, तेव्हा आपण काय विसरायचं या गोष्टीला. विठ्ठल आज या ठिकाणी आमचे श्री माननीय रामराजे फड खादगावकर शिक्षण संस्था चालक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आज आवर्जून उपस्थिती लाभलेली आहे. कारण स्वामीचे संबंध आमच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे आम्ही जातो तिथे येतात. आणि रामराजे फड खास आज स्वामीच्या आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने गंगाखेडवरून इथपर्यंत आलेले आहेत. तर त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आई वडिलांचं महत्व आयुष्यामध्ये फार मोठं आहे. आईसारखे जीवनामध्ये उपकार दुसरं कुणी करू शकत नाही, वडिलांसारखे उपकार दुसरं कुणी करू शकत नाही. आईचं महत्व आयुष्यामध्ये फार मोठं असतं. ज्या माऊलीने तुमच्यासाठी खूप काही केलेलं असतं. आता या अक्का येतं, यांनी त्यांच्या परिवारासाठी खूप काही केलेलं आहे. बरोबर आहे का आईने. आणि हे बघा, ज्या दिवशी आई जाते ना त्या दिवशी माहेरला यायचं. आई जर वडील गेले ना, खरं म्हणजे त्या लेकीचं माहेर पण हे कमी होतं.
तुम्ही बघा किती वय होऊ द्या तुमचं, पण आईला भेटायला जा तुम्ही. गोदाड्यात पडलेली म्हातारी असते आणि विचारतात आई विठ्ठल विठ्ठल. मग आईचा विषय काढला की आई हजरच. आई माझी जीवनाच्या वाटेवरती किती हसत आधार. आई माझी मायेचा आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आईचा आधार जगाच्या पाठीवर फार मोठा असतो. आईसारखं काय आहे हो जगामध्ये. तुम्ही कितीही मोठे व्हा पण आईशिवाय काही खरं नाही. ज्यावेळेस श्रीकृष्णाने गोकुळ वृंदावन सोडलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला गेले. मथुरेला गेल्याच्या नंतर जेव्हा यशोदा मैयाने कृष्णाच्या ताटामध्ये लोणी वाढावं, एवढा मोठा द्वारिकाधीश भगवान पण जेवत नसायचा. जेवत्या ताटावरून देव उठायचा आणि बाजूला जाऊन डोळ्यात अश्रू आणून रडायचा. त्यावेळी देवकी सांगायची उद्धवा कृष्णाने जेवण केलं नाही. उद्धवाला विचारायला जायचं देव. उद्धव विचारायला जायचे देवाला श्रीकृष्णा अरे तू जेवत्या ताटावरून उठलास. त्यावेळेस कृष्ण एवढा मोठा देव पण डोळ्यात पाणी यायचं आणि देव डसा डसा रडायचा आणि देव सांगायचा अरे उद्धवा मित्रा काय सांगू तुला मनातली गोष्ट. अरे ज्यावेळेस मी माझ्या ताटामध्ये लोणी पाहतो त्यावेळेस मला माझ्या यशोदा मैयाची आठवण येते. बघा तिला म्हणतात आई. आईची बरोबरी कोण करू शकतो. काही असा अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. 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 अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बघा दोघांनी दिले आई वडिलाबद्दल काय गायलंय. आई खरंच अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. ही आई काय आईचे उपकार कधी विसरावत मनुष्याने. तुझ्या मूर्तीवाणी आई तुझ्या मूर्तीवाणी जगात मूर्ती नाही. तुम्हाला सांगू का तुम्ही विश्व सुंदरी बघा एखादी विश्व सुंदरी असू द्या पण तिच्याकडे पाहून समाधान नाही वाटणार जे आपल्या आईचे. आई मला जग आई साहेब म्हणत असेल पण मी सुद्धा आईलाच मानते. शेवटी आईशिवाय काय खरं हो. आईच्या सारखं तुम्हाला सांगू का तुम्ही सगळ्यांनी एक आत्मपरीक्षण करा. माताजी मला 10 शब्द बोलू द्या पण मी एखाद्या दिवशी जर माघारी बोलले ना तर मला नंतर मलाच वाईट वाटतं. अरे आईचा अधिकार आहे बोलणं पण आपण आईला दुखवणं हा आपली चूक आहे. श्वासा जनिता म्हणे यशोदेची माता. म्हणे यशोदेची माता. म्हणे यशोदेची माता. जनिता
एवढा मोठा जनिता, पण यशोदेला आई म्हणतो, माता म्हणतो. त्या देवाला सुद्धा आईच्या प्रेमासाठी, आईच्या कुशीत येऊन, आईच्या मांडीवर खेळून त्याला सगळे लढीवाळ पुरवावं लागले. खरंच आईचं महत्व किती मोठं आहे. आम्ही बराच वेळा काकडेला जायचो. आता सांगळे महाराज आहेत आमच्या बरोबर. त्यांच्या आईचं वय 70-80 वर्षाचं वय झालेलं. आता किती केलं तरी सांगळे महाराजापेक्षा माझं वय कमी. पण ज्या वेळेस त्यांची आई, आम्ही घरी जायचो ना, जीव घालायच्या आणि म्हणजे दिसत नव्हतं, कमी झालं होतं तरी रोड पर्यंत ती आई यायची आणि मला नेहमी म्हणायची, मला अजूनही त्या आईचं वाक्य आठवतं, आई साहेब माझ्या विठ्ठलला सांभाळा बरं का. म्हणून आयुष्यामध्ये इतकं असतं. तुम्ही किती मोठे असू द्या, आता महाराजाला तर नातवंड झालेत, पण तरी आईला मुलगा हा लहानच असतो. काही असावं, तुम्ही किती म्हणा, किती मोठे हो आयुष्यामध्ये, पण आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर तुम्हाला कुणीच देऊ शकत नाही. आज स्वामी सगळे त्यांना प्रेम लावतील. आज त्यांचाच कार्यक्रम आहे मातोश्रीचा. सगळे दिसतात तिथं, पण आई नाही ना दिसत. आई जगाच्या पाठीवर आईच्या प्रेमाची बरोबरी करणार कुणी जन्माला येऊ शकत नाही. आई आईच असते हो. काही करा जीवनामध्ये. आणि मला नेहमी स्वामीची आई सुद्धा नेहमी म्हणायची अक्का, आणि स्वामीलाही ती माऊली नेहमी म्हणायची, अरे माझ्यापेक्षा ना तू आईसाहेबाची सेवा जास्त कर. नेहमी म्हणायची, अरे मी आई आहे पण स्वामी खरी आई तुझी आईसाहेब आहे, त्यांची सेवा कर. त्या माऊलीने सांगूनच गेल्या होत्या का काय काय की. किंवा मला असं वाटतं त्यांचं आयुष्य तेवढ्या कमी दिवसाचं होतं. पुढं आईसाहेब तुम्हीच माझ्या स्वामीला, बिभीषणला यांना प्रेम द्या असं त्या माऊलीला म्हणायचं असेल. आणि कधीही त्या माऊलीनी खरं म्हणजे रात्रीचं कधीही तो कार्यक्रमाला येऊ द्या, पण त्या आईने सगळं बघायचं, बघणार. गेला स्वामी जाऊ द्या, आईसाहेब बरोबर गेलेत का, त्यांचं कुटुंब असेल ते हे असतील, सर्व म्हणायचे स्वामी गेला जाऊ दे. ती आई असते. आणि आईचं एक वेगळं महत्व असतं. आता मी सांगते, मी कीर्तनाला जाते, मला फोन सर्वच करतात, पण माताजी असल्यामुळं आईसाहेब आल्या का किती वाजता येतात बरं का रामराजे. काही असेल तरी आईचं महत्व जगाच्या पाठीवर कुणी नाही बरोबरी करू शकत हो आईच्या याची. मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच संस्थानावर जाऊन पाहिलं, बरेच महाराज कुणी हाताने खातं, कोणाला डब्बा येतो. मला बरेच महाराज लोक म्हणतात, मी जेव्हा फिरते ना काहीच्या ठिकाणी स्वच्छता नसते बरं का बिभीषण महाराज. मला बरेच महाराज म्हणतात, आईसाहेब तुम्ही भाग्यवान आहात. आम्ही पुरुष असून बऱ्याच वेळा आम्हाला कधी कधी स्वयंपाक चहा करायची वेळ येते, पण तुमच्या पाठीमागे आई आहे म्हणून तुमचं चांगलंय. आणि माझं तर एक मत असतं, आपण आई गेल्याच्या नंतर, वडील गेल्याच्या नंतर पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, त्यांच्यासाठी कोड कौतुक गातो. त्यापेक्षा जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांना गोड बोला, त्यांना दुखवू नका. हीच खरी आई बापाची सेवा आहे. त्यापेक्षा काय असते वेगळी सेवा? काही नाही हो. आणि तुम्हाला सांगू का, आई वडिलांनी आपल्याला शिव्या देऊन, आता इथं तुम्ही कीर्तनाला सगळे बसलात ना, सगळ्यांनी एकच डोक्यात ठेवा, आपल्या आईने बापाने आपल्याला शिव्या देऊ द्या, पण आई बापाच्या शिव्या सुद्धा लेकरासाठी आशीर्वादच असतो म्हणून परत कधीच बोलू नका. तुम्हाला या जगामध्ये गोड बोलणारी लोक भरपूर भेटतील हो, पण निस्वार्थीपणानं प्रेम करणारी कुणीच भेटत नाहीत माय बापाशिवाय. ते एक वेगळंच असतं आईबापाचं. आईबापाच्या प्रेमाची बरोबरी जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरी, सर्व तीर्थाचं माहेर जर काय असेल तर आई आणि वडील आहेत. 28 युग झालंय विटेवरचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. काय केलं पुंडलिकाने? काहीच केलं नाही हो, मायबापाची सेवा केली. श्रावण बाळाने काय केलं? आई वडिलाची सेवा केली. एवढे मोठे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, पण हे सुद्धा आईचा शब्द प्रमाण मानायचे. आईने म्हणावं, राजे मला हा किल्ला पाहिजे, मला हे करून दाखवा, मला ते करून दाखवा, पण आईच्या शब्दाच्या पुढं कधी राजे गेले नाहीत. आईनं सांगितलं, राजे समाज पारतंत्र्यातून मुक्त करायचंय,
स्त्रियांवर अत्याचार होत चाललेत, पण राजे तुम्ही कुठेतरी पराक्रम गाजवा. ते कारण आहे हो आईचं. काय सांगावं, आपण कितीही मोठे असा पण आईची खुशी ही वेगळीच असते. आज ज्ञानेश्वर महाराज यांनी पूर्ण जगाला ज्ञान दिलं. 22व्या वर्षी माऊलींनी समाधी दिली, पण धन्य जियेची कुशी जन्मले ज्ञानदेव. कुशीला धन्यता दिली. उल्लेख आईच्या कुशीचा केलाय. आईचं जे उदर आहे ना, जगाच्या पाठीवर कुठेच नाही. तुम्ही मला सांगा, आपण घरात राहतो, बेडरूम वेगळं, बाथरूम वेगळं, टॉयलेट वेगळं, किचन वेगळा. आईचं पोट एवढंच आहे हो, छोटस एवढंच पोट आहे. त्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवसाचा हा गोळा कसा राहत असेल? तिथं तुम्हाला श्वास कोण पुरवतं? हे कुठंतरी देवाचा विचार करा ना, की तो कसा आपली सगळी यंत्रणा चालवत असेल. आणि ती माय माऊली आई का श्रेष्ठ आहे मी तुम्हाला सांगेल. एके दिवशी एक जण स्वामी विवेकानंदाकडे गेला आणि स्वामी विवेकानंदांना म्हटले, का हो तुम्ही आईला जास्त महत्व देता, मग वडिलाचं नाही का महत्व? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, महत्व तर दोघांचं पण आहे, पण तुला एक गोष्ट सांगतो, आईच का श्रेष्ठ ती. त्याला काय केलं, एक 2 किलोचा दगड आणायला सांगितलं, 2 किलोचा. आणि तो 2 किलोचा दगड पोटावर बांधायला सांगितला आणि सांगितलं, तो 4-5 दिवस हा दगड झोपताना, खाताना, पिताना, पाटोद्याला बाहेर फिरायला जाताना, बीडला जाताना तो दगड पोटावरच बांधून ठेवायचा आणि तसंच सर्व कामं करायची. मग तुला सांगतो आई श्रेष्ठ का आणि वडीलचं महत्व दोघांचं बी. हा कसा तरी सकाळी पोटावर दगड बांधला, दुपारपर्यंत तर मेटाकुटी आला ना माणूस. दगड 2 किलोचं पोटावर म्हणल्यावर अहो संध्याकाळपर्यंत तर घाईला आला आणि गेला. स्वामी विवेकानंदाचे पाय धरले, म्हणले कळालं मला आता. तेव्हा स्वामींनी सांगितलं, बाबा अरे तू एक दिवसभर 2 किलोचा गोळा पोटावर बांधू शकत नाही, त्या माऊलीनं 2, 2.5, 3 किलोचा हा गर्भाचा गोळा कसा पोटात 9 महिने 9 दिवस रागवला असेल रे. म्हणून ती आई श्रेष्ठ आहे. ती माता उगी श्रेष्ठ नाही. आणि जन्म देताना ती मरण पावते का बाळाला जन्म देऊन जिवंत राहते हेही सांगता येत नाही. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. म्हणजे काय गर्भीची यातना? मातेचे डोहाळे का साधे आहेत का? आईचा डोहाळा म्हणजे साधा डोहाळा आहे का? सोपी गोष्ट आहे का? मातेचा डोहाळा म्हणजे सांगतात ना, अनुराधा पौडवालनी गायलेलं आहे, मातेचे डोहाळे असं काहीतरी एक आहे अभंग. म्हणून मातेचा डोहाळा, धर्मशास्त्राशी पुसावे डोहाळे. म्हणून गर्भसंस्कार, आईचे डोहाळे, आईला झालेल्या वेदना तिने आपल्या उदरामध्ये सांभाळलेलं ते बालक, ते बाळ, त्याला जन्म देऊन त्याला मोठं करणं सोपी गोष्ट नाही. म्हणून अशी आहे विठ्ठल. म्हणून आई श्रेष्ठ आहे. आईवर अनेक कविता झालेत, अनेक अभंग झालेले आहेत. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी असेल तरी तो आई शिवाय भिकारी आहे. मला असं वाटतं आजच्या कीर्तनातून तुम्ही जास्त काही नाही घेतलं ना. मला वाटतं मी 2 तास झालं या ठिकाणी कीर्तन करते. काहीच घेऊ नका, पण या मातोश्रीच्या, आमच्या मातोश्री पद्मिनी अक्का, फक्त यांच्या स्मरणार्थ तुम्ही एवढे लोक इथं बसलात. प्रत्येकाने एवढंच आयुष्यामध्ये पथ्य पाळा की फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी म्हणेल माझं कीर्तन सार्थकी लागलं. आई तुझी आठवण येते, आई तुझी आठवण येते, आई तुझी आई तुझी आठवण येते. सुखद स्मृतीचा कलोळाने काळीज माझे जळते, आई म्हणून
आई तुझी आठवण येते. आता माणूस म्हणतो आई वारली एखाद्याची, तर स्वामीची आई वारली. कोणी येऊन शेजारनी पाजारनी सगळे म्हणतात स्वामी रडू नको. अरे मी तुझी आई सारखीच आहे, आई सारखीच आहे, पण आई नाही बरं का. एक लक्षात ठेवा, कोणी असं आपण आई सारखं म्हणणं, पण आई आईच असते. तिच्या आईपणाच्या प्रेमाला जगाच्या पाठीवर कसलीच तोड नाही हो. तुम्ही बघा, माकडीन सुद्धा आपल्या पिलाला पोटाची धरतीन उड्या मारते, ती आई आहे. कितीही बघा तुम्ही, कुठल्याही पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, पण ती प्रत्येक आई आपल्या लेकराचं संगोपन करते. वानर हिंडे झाडावरी पिले बांधोनिया उदरी, पिले बांधोनिया उदरी, पिले बांधोनिया उदरी. वानर हिंडे झाडावरी पिले बांधोनिया काळे महाराज काय छान प्रमाण दिले. वानर हिंडे झाडावरी पिले बांधुनी उदरी. बघा, वानरीन बिचारी या झाडावरून त्या झाडावर उडी मारती, पण पिलं असं घट्ट धरत त्या आईला, आणि ती आई त्या पिलाला सांभाळते. काय कमाल आहे हो. म्हणजे पशु बघा, पक्षी बघा, पण आईचं तेवढंच प्रेम लेकरावर कमी नसतं. तुका म्हणे वस्त धेनुवेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळे. जर एखाद्या कोठ्याला आग लागली ना, आग, मालक माणसं सगळे पळतात, आणि त्या कोठ्यामध्ये बांधलेलं तिचं जर छोटस वासरू असेल तर ती गाय अशी धावा तोडते, आणि आग लागलेल्या कोठ्यामध्ये मालक, घरातले माणसं सगळे पळून जातात, पण ती गाय तिच्या वासरासाठी पेटलेल्या कोठ्यात उडी घालते आणि तिच्या वासराला काढते. तिचं नाव आहे आई. हर हिंडते आकाशी झाप खाली पिला पाशी, झाप खाली पिला पाशी, झाप खाली पिला पाशी. हर हिंडते आकाशी झाप खाली पिला पाशी, झाप खाली पिला पाशी, झाप खाली पिला पाशी. घार हिंडे आकाशी झाप झाली पिलापाशी. बघा, घार आकाशात हिंडते, पण आपल्या पिल्ला जवळच झाप घालणार. बघा, तिचं लक्ष कसं त्या पिलावरच असतं. किती सांगावं. अरे खोप्यामध्ये खोपा, अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला. काय सांगावं. सुगरणीचा खोपा तुम्ही बघता ना, तो खोपा असा ना असा असतो. म्हणजे काय एवढीशी चोंच आहे त्या पक्षाची, पण काय कारागीर आहे त्याची. खरंच कारागीर आहे तो बरं का. म्हणजे ती पक्षिणी आणि पक्षी असा खोपा असतो की डायरेक्ट दुसऱ्या एखाद्या पक्षाने तिच्या पिलावर झडप घालू नये म्हणून असा, आणि पुन्हा हात असा हातून विणलेला. म्हणजे त्याच्यात रूम मध्ये रूम काढली त्या पाखराने. पिल्याची बेडरूम आहे त्याच्यात, त्या खोप्यामध्ये एसी रूम त्या पिलाची. काय म्हणजे तुम्ही बघा ना, खोपे अशा अडकवलेले असते, ते असं सापडत नाही. काय त्या पाखराची सुद्धा म्हणजे त्या कला आहे. काय त्या कलेला हृदयापासून सलाम करावं. चिमणी छोटेशी, तिचे छोटे छोटे बाळ असतात. चोंच किती व चिमणीची एवढीच, पण बिचारी फिरून फिरून गोळा करून आणते आणि पिलाच्या चोंचीमध्ये सारा भरवते. तिला म्हणतात आई. जगाच्या पाठीवर आईचं काय सांगावं तुम्हाला. कितीही आईचं वर्णन केलं तरी आता कमीच पडत आहे. वडिलाचंही महत्व तेवढंच मोठं आहे. आई आणि वडील जीवनामध्ये तितकेच महत्वाचे आहेत. आज आपला कार्यक्रम होता म्हणून आपण जास्त आईच सांगितली. जेवढंच महत्व आयुष्यामध्ये आईचं तेवढंच महत्व पित्याचं. एक तर मातृछत्र किंवा पितृछत्र माणसाच्या पाठीशी पाहिजे. आईचं नसेल तर स्वामीचे वडील आहेत आमचे भाऊ, अत्यंत दमदार माणूस, शांत माणूस. कधी पोरांना, मुलाबाळांना, कुठल्या सुनांना, कोणाला काही शब्द न बोलणारे आमचे भाऊ, शांत माणूस बस. आणि एक असतं बघा, तुम्ही शांत असले ना, मग घरातले लोकही तुमचा आदर करतात. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. आपल्यालाही वय झाल्यानंतर आपण सुद्धा व्यवस्थित राहिलं पाहिजे. आपण सारखं तोंड टाकून घरात बोललं तर आपलाही आदर केला जात नाही. आपणही किती बोलायचं बरं का. महिला मंडळ, सुनीला मुलाला कधी कधी चुका झाल्या, दिसली चूक तरी पांघरून टाकायचं.
ठीक आहे, चुकत असत आणि मनुष्य जीवन हे चुकीचा पुतळा आहे, तो चुकणारच आहे. त्याच्यावर इतकं मनाला लावून नाही घ्यायचं. जेव्हा आपलं घर आपल्याला बांधून ठेवायचं असतं ना, त्याच्यावर पडदा टाका आणि सुखाने जगायचं शिका. असो म्हणून फिटले पितराचे ऋण, आई वडिलाचं ऋण. म्हणून महाराज म्हणतात की माझं जे कर्मांतर आहे ते मी केलं. आमच्या आदरणीय बांगरताई ह्या सुद्धा या ठिकाणी आताच हजर झाल्या आहेत. बांगरताईचं स्वामीचं सुद्धा फार प्रेम. नेहमीच बांगरताईला ज्या ज्यावेळेस स्वामी बोलवतो त्या त्यावेळेस ताई सुद्धा नेहमी हजर असतात. काल परवा स्वामीने मला सकाळी सांगले, मुले ताईच्या घरी जाऊन सांगितलं कार्यक्रमाला या. आता सध्या एवढा व्यस्तता आहे तरी पण ते आल्यात, त्यांनाही धन्यवाद. नेहमीच आपल्या संस्थानाला असतील, आम्हाला असेल ना, सगळ्यालाच नेहमी सहकार्य करतात. यावर्षी काल्याच्या दिवशी त्यांना येता आलं नाही, पण तुम्हाला सांगेन की ताईंनी गेल्या वर्षी शब्द दिला होता सप्त्यात की बाबा ज्या महिला आपल्या सप्त्यातून घरी जातात स्वयंपाकाला, त्यांनी न जाता मी काय लागेल एवढं अन्नदान करते बरं का, परवा का. आणि त्यांनी यावर्षी तेवढाच बरडा तेल सगळंच आणून दिलं होतं बरं का. पण तरी महिला काही जेवल्या काही गेल्या, थोडं कोरोना होता, त्यांनी तो शब्द पाळला आणि 8 दिवसाचं जे लागल ते बरंच दुपारच्या पंक्तीचं अन्नदान लापशी शिरा हे त्यांनी दिलेलं आहे. त्यांनाही साखर हे सर्व दिलंय, तेव्हा त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल सप्ताहामध्ये अनेक जण अन्नदान करतं, पंगत देतं, सहकार्य करतं, ज्याला जसं जमल तसं, तनाने मनाने धनाने. आणि असं काही नाही बरं का, ज्याची जशी श्रद्धा असेल त्यांनी तसं. तिथं देवस्थानचं एक असतं देवाचं, तुम्ही 1 रुपया दिला तरी बी तो देवाला पावतो, आपली जशी जशी परिस्थिती असेल त्यानुसार. आणि देव तर सांगतो काही नसेल तर आपलं शरीरचा भाव जरी ईश्वराला दिला तरी ईश्वर तो समर्पित करतो. म्हणून माझे झाले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. महाराज म्हणतात माझं कर्मांतर झालं आणि बोंब मारिली हरिहर. कर्म जे असतं ना ते कर्म केल्याशिवाय चुकत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये ते कर्म सुद्धा जीवनामध्ये केलं पाहिजे. म्हणून मोठ्या प्रेमाने सगळेजण एकदा टाळी वाजवू. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. तुकोबाराय म्हणतात हा पिंड नाही तर शरीर रूपी पिंडच मी देवाला समर्पित केला आणि माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. माझं गयावर्जन झालं आणि पितराचं ऋणातून ऋण हे फिटलं. माझे झाले कर्मांतर
बोंब मारली हरिहर. माझं कर्मांतर झालं, बोंब मारली हरिहर. आणि शेवट सांगतात माझ्या आयुष्यामध्ये जो भार होता ना जीवनामध्ये तो मी उतरवला. तुका म्हणे माझे ओझे. तुकोबराय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये जे ओझ होतं ना ते उतरलं. कशामुळं? माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. माझ्या आयुष्यामध्ये वडिलाचं पितराचं मी ऋण फेडलं, मग खऱ्या अर्थाने भार उतरला असं महाराज म्हणतात. तसं आज या ठिकाणी आमचे जुंजार नेता पेपरचे पत्रकार पाटोद्याचे विजय भाऊ जाधव ते सुद्धा या ठिकाणी आले आहेत. कारण विजू भाऊ जुंजार नेत्याला नेहमीच आपल्या संस्थानाच्या आपल्या बातम्या टाकतात. पाठीमाग बांगरताईंनी लेख दिला होता, तो लेख अनेकांची छापतात. आमच्या आशाताई गर्जे मॅडम यांनी तर गेल्या वर्षी आईसाहेबांच्या चरित्राचा 8 दिवस पण 8ही दिवस ते बातम्या छापल्या बरं त्यांनी. तेवढा लेख यावर्षी मी काही लेख छापले. कारण हे बघा जर आपल्या जवळची माणसं असली ना तर वेगळाच फरक पडतो. बघा जेवायला कुठे बस आपण वाढप्या ओळखीचा लागतो, मग 2 वंजळी जास्तच बुंदी पडणार. तसं आमचे पत्रकार विजू भाऊ हे ओळखीचे वाढफेत, त्याच्यामुळे नेहमी 2 वंजळी बरं का लांबताई नेहमी 2 वंजळी ओळखीच्या असल्यामुळे नेहमी पडतात. आणि नेहमी येऊन बातम्या छापणं, संस्थांना प्रसिद्धी देणं हे फार महत्वाचे असते. तसेच आमचे दिव्य मराठीचे पत्रकार आमचे महेशरावजी बेदरे हे सुद्धा आलेलेच असतील किंवा सोमीनाथ भाऊ कोले चंपावतीचे आपले पेपरवाले हे पण नेहमी मंडळी आमच्याकडे येतील, संस्थांच्या बातम्या छापतात. आणि हे बघा सगळ्यात मोठा आजच्या काळामध्ये मीडिया आहे आणि त्या मीडियामुळे खरी प्रसिद्धी होती. बघा आपल्याकडे या वर्षी आईसाहेबाच्या पुण्यतिथीमध्ये 3 दिवस शेमारव मराठी बाणा उत्सव कीर्तनाचा आनंद वारी या माध्यमातून आपलं संस्थान जवळपास 20 ते 25 देशामध्ये गेलं. ही एवढी मोठी मीडियाची सामान्य. त्याच्यामध्ये हे जाणारी सगळी मंडळी होती तयारीची. 8 दिवस किती तुम्ही सहकार्य केले आमचे कोकाटे महाराज, काळे महाराज, सांगळे महाराज. हे 8 दिवस अहो एका कीर्तनाला 2-2 तास म्हणजे 4 कीर्तन 8-8 तास मंडळी उभी राहिली. ही सोपी गोष्ट नाही उभा राहणं. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपलं कीर्तन झालं. खूप लोकांचे मला फोन आले. म्हणजे हे संस्थान आपलं कुठं प्रसिद्धीला याला फक्त एकच कारण आहे की सोशल मीडिया. आणि ते झालं आणि तेच माध्यमातून आता हे आपले कश्यप कुमारजी सांगळे यांचं जे चॅनल आहे स्पंदन मराठी आणि महावारकरी या चॅनलच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत आपलं कीर्तन आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणून सोशल मीडिया हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून असो आणि जरी आपल्यावर काही कमी जास्त झालं मागं पुढं पोलीस स्टेशनचं ह्याचं त्याचं तर आपले DYSP मॅडम आलेल्याच तिथं वंदनाताई त्यांना म्हटलं बरं आहे तुम्ही जिथं ड्युटी कराल ना थोडं गोरगरीबावर दया करा. त्या म्हणले आई साहेब काही नाही, त्या DYSP झाल्याबरोबर संस्थानावर आल्याच होत्या, त्यांनाही धन्यवाद. आणि आज या ठिकाणी आवर्जून आमचे रामराजे फडभाऊ आले. गेली 10 वर्षापासून 10 ते 15 वर्षापासून आपल्याही संस्थानाला त्यांनी फार मोठं सहकार्य केलं. त्यांच्याही भागामध्ये आम्ही बऱ्याच वेळा कीर्तनालाही गेलो, त्यांनी संस्थानला खूप असं सहकार्य केलंय आपलं. आणि नेहमीच सहकार्य त्यांचंही असतं. ते सुद्धा आज या स्वामीच्या आईच्या निमित्ताने आवर्जून गंगाखेडवरून इथं उपस्थित झालेत. तेव्हा धन्यवाद. आपण सगळेही जमलेला आहात. तेव्हा एक वेळा आपला तुकोबाराय जसे म्हणतात तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. आज मातोश्री आमच्या कैलासवासी पद्मिनीताई अक्का यांच्या आत्म्याला नक्कीच ईश्वराने शांती द्यावी आणि ईश्वर शांती त्यांच्या आत्म्याला देणारच आहे. कारण ज्या माऊलीने आयुष्यभर चांगलं कर्म केलंय, जसं पेरावं ना तसं उगवतं, तसं त्यांनी चांगलंच कर्म केलेलं आहे. त्याच्यामुळे ईश्वर त्यांना चांगली सद्गती दिल्याशिवाय राहणार नाही. तसं तर आत्मा अमरच असतो.
नैनम छिंदन्ति शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदेन त्यापो न शोषयति मारुत. आत्मा तुटत नाही, जळत नाही, असं काही होत नाही. तर नवीन शरीर मध्ये तो जातो, त्याला म्हणतात आत्मा, नवीन चैतन्य. तसंच त्या जेव्हा असो स्वामीची आई गेली तरी आम्ही नेहमी सांगत असतो, मातोश्री आहेत, बांगरताई तुम्ही आहात, आम्ही आहात, आपण सगळ्या जणी जमलेल्या ह्या स्वामीच्या आईप्रमाणेच आहोत. आणि तेच प्रेम आपण त्यांना द्यायचं आहे. आणि त्या मातोश्रीच्या निमित्ताने आज कार्यक्रम झाल्यानंतर आता शेवटची चाल आमचे रामराजे फड हे म्हणतील, आपणही जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका, कारण जेवण बनवलेलं आहे. एक वेळा मोठ्या प्रेमाने ज्ञानेश्वर माऊली महाराज, माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, जय 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 ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे झाले गया
माझ तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव मंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भगवान की आई साहेब महाराज. हे बघा, आताच कुणी उठू नका. एक आणि ते पंचपाळ देऊन सगळ्यांना, सौभाग्यवती महिलांना पंचपाळ द्यायचंय. कारण चहाच्या घोटाला आणि कुंकवाच्या बोटाला सौभाग्यवती महिलांनी कधीच नाही म्हणू नये. बरोबर आहे की नाही? म्हणून सौभाग्याचं लेणं हे या ठिकाणी आहे. आता या दगडगोना वस्तीवरच्या सगळ्याच, होय बाई बाई झालं, अक्का झालं, ह्या जोडीदारांनी सगळ्या आज आमच्या बांगरताई ह्याही आपल्या सगळ्याच्या वतीने थोडंसं बोलतील आणि स्वामी पण थोडंसं बोलतील. तोपर्यंत कुणीच उठू नका, एक थोड्या वेळ थांबा. पहिलं एक पंचपाळ देऊन मी त्यांचं हे करते, मग स्वामी बोलल आणि बांगरताई पण बोलतील. या. स्वामी इकडं आपल्या लांबरूडताई सभापती ह्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. कॅमेऱ्यात असं करा तुम्ही. तर त्यांना सुद्धा या संगीताताई, लांबरूडताई यांना सौभाग्याचं लेणं हे पंचपाळ देऊन, आणि मी या मातोश्री आपल्या पद्मावती अक्का यांच्या निमित्ताने सांगेल की आपण सगळ्या सौभाग्यवती महिला आपल्या सर्वांना आयुष्यभर असं सौभाग्य लाभो, हीच मी आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करते. आज मातुश्री पद्मिनीबाई अक्का यांचं वर्ष श्राद्ध आहे. स्वामी आणि बिबिशयन त्यांच्या बहीण यांच्या त्या मातुश्री होत्या आणि त्यांचा स्वभाव मरावे परी कीर्तिरूपी उरावे याप्रमाणे अत्यंत स्वज्वळ सात्विक शुद्ध स्वभावाच्या होत्या. आणि ह्या अक्का एकदम तरुण वयात केलं. त्यांचं काय मरायचं वय नव्हतं. अपघात, आजार, कॅन्सर, अटॅक हे काय अटळत मृत्यू या गोष्टीने येणे म्हणजे ह्या आजाराला काही पर्याय नसतो. मी भेटायला त्यांना 2-3 वेळा आले. अक्का इतक्या छान बोलायच्या, मरेपर्यंत त्या बोलत होत्या. आणि माणसानं कसं आता काही असलं तरी एवढं मोठं, आता दगडगोना वस्तीवरचे तुम्ही सगळेजण होतात, अंत्यविधीला एवढे लोक होते, सर्वांना माहिती आहे. पाहता पाहता वर्ष कसं निघून गेलं तेही माहीत कळालं नाही आपल्याला. आणि त्या निमित्तानं स्वामीचा स्वभाव पण आईसारखाच आहे, बिबिशेंचा आहे. स्वामीचं कुटुंबच प्रेमळ आहे, वडील पण तसेच आहेत त्यांचे. आणि स्वामी माणसातला माणूस आहे. अध्यात्मात गेल्यापासून तर जास्तच माणुसकी निर्माण झाली. आणि आईसाहेबांचे सहकारीत नेहमीचे. स्वामीला कधी गर्व नाही, अभिमान नाही, कुठल्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही, काय नाही. सगळ्या माणसाला आपलं म्हणून बोलणार माणूस. आणि आईवर स्वभाव स्वामीचा. आईसाहेबांनी या श्राद्धानिमित्त इतकं सुंदर आता गोड अमृतवाणीतून कीर्तन केलेलं आहे. आपण त्याचा अमृतरस सेवन केलेलाच आहे. आणि माणसानं कसं असावं हे माणुसकीनं शिकावं. कुणाच्या पोटी जन्म घ्यावा, कुठल्या जातीत घ्यावा, बाईचा घ्यावा का पुरुषाचा घ्यावा हे आपल्याला माहीत नसतं. परंतु जन्माल्यानंतर माणुसकी कशी तयार करावी, माणसं कसे जोडावेत, माणुसकीनं कसं वागावं. माणुसकीला पैसे लागत नाहीत कधीच, आणि माणुसकी पैशाने मिळत नाही. आणि अभिमान कुणी विकत घेत नाही. गर्व आणि अभिमान तुम्ही विकाय बाजारात बसा, यात्रेत बसा, कुठं सत्याच्या ठिकाणी कुणी विकत घेत नाही, त्याला कुणी मोजीत नाही. माणुसकी असेल तरच माणसं माणसाला मोजतात, माणसाच्या जवळ येतात. माणसाची किंमत माणसाला कळाली पाहिजे. आणि आईसाहेबांनी तर बऱ्याच महिलांचा संबंध जवळ आल्यामुळे एवढं क्रांती केली महिलांच्या विषयावर. आणि महिला सुधारल्यात, पुढारल्यात. सांगवी गावातल्या महिला आधीच शूर आहेत. पहिल्यापासून मी पाहते. वारीत मी आळंदी वारीला, आळंदी ते पंढरपूर पायी गेले होते बरं का. त्यावेळेस आम्ही बरेच जण होतो. अक्का होत्या सांगवीच्या, बहुतांच्या गावच्या होत्या लेडीज, सांगवीच्या अजून होत्या. पण एवढा म्हणजे शूरवीर बाया सांगवीच्या. त्याच्यात आईसाहेब तलवारच मिळाल्या धारदार त्या. त्याच्यामुळे पुढचा विषयच राहिला नाही. सगळ्यात पुढारल्यात, हुशार झाल्यात, सगळ्याच्या जमिनी बागायती झाल्यात. आता तर इतकं सगळं मजेत चाललेलं आहे. परंतु ते करत असताना कुठंतरी त्याची एक
नोंद असावी म्हणून आपण अध्यात्म केलं पाहिजे आणि करतात तुम्ही. आणि प्रपंच सगळेजण करतं, प्रपंच होत राहतो. नाही भाजीला बसलं माणूस, तेल कमी पडलं आणतं, मीठ कमी पडलं पळत जाऊन शेजारच्या दुकानातून आणतं. परंतु परमार्थ मुद्दाम करावा लागतो. परमार्थ असं मनाने साध्य होत नाही, तिकडे लवकर ओढा निर्माण होत नाही. पण सांगवी गाव आणि पाटोदा परिसर, पाटोदा शहर इतकं नशीबवान आहे की आईसाहेबासारख्या महिला संत आपल्याला लाभल्यात आणि जगात नाव केले त्यांनी. एवढं अहोरात्र कष्ट घेतात त्यांना काही बोलतात आता माणसं, निवडणूक लढवायची का राजकारण, त्या लेडीजवर प्रेम करतात. आणि मी पण तशीच आहे, लेडीज मला इतक्या आवडतात बायका, मी त्यांच्यावर बाई म्हणून प्रेम करते. कारण बाईला प्रत्येक गोष्टीत अडचण असते, तिला कुठेही गेलं तर किती अडथळे चालू आहेत. आधी वडील मालक असतात, भाऊ मालक असतो, नंतर नवरा मालक असतो, त्याच्यानंतर मुलं मालक असतात, तिच्या स्वतःन काहीच नसतं. त्याच्यामुळे बाईने प्रमट राहिलं पाहिजे, डॅसिंग राहिलं पाहिजे. प्रपंच सर्वजण करतात, परमार्थ करा, अध्यात्म करा. तुम्हाला सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा हुशार आहात तुम्ही, तरी सुद्धा मी सांगते. आणि स्वामीच्या एवढी चांगली बाई होती, माणसं मिळत नाहीत एकदा गेलेले, आणि माणसं आहेत तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नाही. आमचे आई वडील गेले म्हणून आम्हाला त्याची किंमत कळायला लागली. त्यामुळे माणसाने माणसाला जपावं, माणुसकीनं वागावं. आज मुलांना सुनाला सासा नकोच वाटतात, सरळ नको वाटतात. तुला पण आई आहे, तुला पण सगळे वडील आहेत, आपली हवस फिटली, मुलं बाळ कष्टी व्हायचं नाही. आपलं काम तर आपण करतो, पण पुढच्या पिढीने पण त्यांचं काम त्यांनी करावं. सासवानी पण आपलं वय झाल्यावर गुन्हाने राहा. दोन्ही बाजू असतात, कुठं सासू आगाव असते तर कुठं सून आगाव असते. सासूनाला बोलायचंच नाही, बाई इथून पुढे अपेक्षाच करायची नाही कोणी कशाची. आपलं आपलं सक्षम राहायचं, जगायचं, बचत करायची. आठवत नाही. आणि कुणी काय जर लय त्रास व्हायला तर आईसाहेबाच्या मठावर मी सुद्धा जाऊन बसेल. आपण सर्वजणाला DSC साहेब आले, आपल्याला सर्वजण तुम्ही महिला भगिनी आलात. स्वामीच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व पत्रकार बंधू आलेत. आमचे सांगळे महाराज आहेत, त्यांच्यापेक्षा रामराजे महाराजांचा आवाज सारखाच फेमस बोलतात दोघं, एकच म्हणजे ते म्हणतात का ते कुणी कळालं सुद्धा नाही म्हणजे. आणि आमचं श्याम मंडपवाला काय राधेश्याम कुठेही हजर असतो, पण आम्ही कधी ते किंमत करणार नाही, कधी विचारणार नाही, चौद्यात कधी बाह्यच नसतं. म्हणजे तुमचं तुम्ही काय देव वाटलं द्या, पण हजर विचार, पुण्यवान निघाला तो पण. आणि आमचे सांगळे महाराज आहेत, कोकाटे महाराज आहेत, आणि माताजी तर इतक्या पुण्यवान भाग्यवान आहेत की काय विचारायलाच नको. नशीब निवडलं सगळं त्यांचं. आईसाहेबासारखं कन्यारत्न पोटी जन्मलं, पांग फेडला त्यांनी. मुलापेक्षा मुलीनीच पांग फेडला ना. केस टोले साहेब, आज फोटो सगळे निघलेत का? भांडणं लागलेत महिलाचे, ती निघली ही नाही निघली. बघायला फोटो घ्या एकदा, फोटो सगळ्याचे घ्या, फिरवा एकदा कॅमेरा, सगळ्या येऊ द्या आमच्या माता भगिनी. आणि वेळात वेळ काढून येतात, कुठल्याही कामाला, प्रपंचातून कामातून अध्यात्मात येतात, कीर्तनाला. त्यांना दुसरीकडे जायला तर जमत नाही, पुरुष माणसं कुठे जातात कार्यक्रमाला. छान छान, तुमचं अभिनंदन, आभार. बोलके माणसं पाहिजेत. दुःख काय सांगितल्याशिवाय माहित होत नाही, डॉक्टरकडे गेल्याशिवाय दुखणं नीट होत नाही. त्यामुळे आपण सर्वजण आलात, उशीर झालाय. एवढ्या स्वामीच्या कुटुंबावर प्रेम करून तुम्ही सर्वांना दाखवून दिला. आम्ही इतक्या अडचणीत इकडे, तरी पण सगळेजण तुम्ही आलात. पाटोदा शहरातून कितीतरी नागरिक आले. तुमचं सर्वांचं आभार. आईसाहेबांनी एवढं छान मार्गदर्शन केलं, पण मला आजचं कीर्तन काही ऐकायला मिळालं नाही. गावाकडे 10वा होता एक, मला यायला उशीर झाला. त्यामुळे आईसाहेबांची माफी मागते. आणि आपणा सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानून, स्वामी सारखा पण पुत्र व्हावा, विभीषण सारखा व्हावा, लक्षात ठेवावा सगळ्या गोष्टी. आपल्या आई वडिलांनी काय केलं, इथून पुढे काय करायचं आपल्याला. गेले तरी आज हृदयात असतात. आईला लेकरून लेकराला आई कधी मरत नसते, माणसं म्हणतात, पण त्या आईसाहेबांनी सांगितलं आता की आत्मा कधीच मरत नाही. त्यामुळे सर्वांनी प्रेमाने राहावं, एकमेकावर प्रेम करावं, आणि आईसाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांचे आदेश घ्यावा, आदर्श घ्यावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद. यानंतर रामराजे 2 शब्द बोलतील. या आदरणीय वैकुंठवासी सौभाग्यवती पद्मिनीबाई प्रभाकरराव सानप यांच्या वर्षश्रद्धानिमित्त
संत मीराबाई संस्थांच्या मठाधिपती आदरणीय हरिभक्त परायण राधाताई सानप आईसाहेब यांनी मातोश्री विषयी अतिशय सुंदर असं व्याख्यान केलेलं आहे. आईचं महत्व महाराष्ट्रामध्ये राधाताई आईसाहेब फार सुंदर सांगतात. त्यांचं कीर्तन झालेलं आहे आणि त्यांच्यानंतर आम्ही बोलणं म्हणजे हे गाजरावर पाणी पिल्यासारखं आहे. परंतु स्वामी एक माझा चांगला जीवाचा मित्र आहे. मातोश्री माझ्या आईसारख्या होत्या. मी त्यांना अनेक वेळेस येऊन भेटलो आणि हे माझं मी भाग्य बी समजतो आणि दुर्दैव बी समजतो या कार्यक्रमाला उपस्थित राहून. या ठिकाणी 84 लक्ष योनी जन्म मरणाच्या फेरीमध्ये मागचा जन्म कोणता होता किंवा पुढचा जन्म कोणता मिळेल हे मला नाही सांगता येणार. परंतु या जन्मामध्ये म्हणजे या मनुष्य जन्मामध्ये या मनुष्याच्या योनीच्या जन्मामध्ये येऊन मातोश्री पद्मिनीबाईने अतिशय सुंदर अशी वारकरी संप्रदायाची सेवा केलेली आहे. पुत्ररत्न स्वामी सारखा बिभीषण सारखा असे रत्न दिलेले आहेत. हे सुद्धा संत भगवान भाऊ वामन भाऊ मीराबाई यांची सेवा करणारे आहेत. म्हणून मी सर्वांच्या वतीनं परमेश्वराचरणी अशी प्रार्थना करील की पुढचा जन्म माणसाला 84 लक्ष जन्म मरणाच्या फेऱ्या करावंच लागतात असं शास्त्र सांगत आहे. आणि या शास्त्राच्या नियमानं जर आमच्या मातोश्रीला पुन्हा जन्म द्यायचा असेल तर माणसाचाच या महाराष्ट्राच्याच मातीत देऊन पुन्हा वारकऱ्याची सेवा करण्यासाठी संधी परमेश्वराने द्यावी अशी मी विनंती करतो. आणि असं म्हणेल की या जन्मामध्ये या मातोश्रीने अनेक नाती निर्माण केली. ज्यावेळेस जन्माला आली तेव्हा एक मुलगी होती. भावाची बहीण झाली, बहिणीची बहीण झाली, पुन्हा एका पतीची पत्नी झाली, मुलांची आई झाली, सासू झाली, असे अनेक नाते आजी झाली. या जन्मामध्ये या मातोश्रीने नाते निभवले. याच नाते पुढच्या जन्मात मिळतील असं सांगता येत नाही किंवा मिळेल तरी या जन्मात आपण कोण होतो हे कळणार नाही. म्हणून एका कवीने एक वाक्य सुंदर असं म्हटलंय की सागरात होते दोन ओंडक्याची भेट, सागरात होते दोन ओंडक्याची भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा कधी ना भेट, पुन्हा कधी ना भेट. या जन्मामध्ये मातोश्रीने असे अनेक नाते निर्माण केले. जसं एखाद्या ओढ्यातून पावसाच्या पाण्यातून दोन ओंडके म्हणजे दोन लाकडं वाहत यावेत, ते गंगेत जावेत आणि गंगेतून उतुंग महासागरामध्ये दोन सोबत राहावेत. अचानक एखादी लाट उसळावी आणि या लाटेमध्ये एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला दोन ओंडके दोन दिशेला जावेत. उभ्या आयुष्यात त्या उतुंग महासागरात त्यांची पुन्हा भेट होत नाही. तसंच स्वामींनी आता किती बी आटापिटा केला, काही केलं तरी आई मिळणार नाही. परंतु ज्या आयुष्यामध्ये आई लाभली त्या आईची सेवा केली. उर्वरित आता बी त्यांच्या नावाने जसं यावर्षी वर्षश्राद्ध केले याच पद्धतीने दरवर्षी 150 माणसं त्यांच्या नावाने जीव घालून त्यांना या उत्तरायतून मुक्त करायचं असतं. म्हणून स्वामींनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं आहे. मलाही या ठिकाणी बोलवलं. स्वामी 2-4 वेळेस मला फोन करून भाऊ तुम्ही याच. स्वामी अतिशय माझा 10-15 वर्षापासूनचा जीवाचा मित्र विश्वासाचा आहे. म्हणून त्यांच्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आई साहेबांचे सर्वांचंच ऋण व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेल, तुटले सुगंध देऊन जातात, गेलेली आठवण राहून जातात. प्रत्येकाचे अंदाज वेगळे असतात. म्हणून काही माणसं क्षणभर तर पद्मिनीबाई आई सारखे माणसं आयुष्यभर लक्षात राहतात, आयुष्यभर लक्षात राहतात. धन्यवाद. यानंतर स्वामी आभार मानणार होता तर स्वामी म्हणतो मला काय बोलता येणार नाही. पण आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं वैभव खरंच म्हणजे आता जसं आदरणीय बांगरताईंनी सांगितलं की स्त्री किती सक्षम झाली पाहिजे, तसे आमच्या कारखिलेताई वंदनाताई कारखिले MPSCच्या परीक्षा पासून स्वतः DYSP झालेले आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा या. आणि आमच्या DYSP ताई या, यांचा आपण सत्कार करूया. बांगरताई, रामराजे या, विभीषण महाराज या, या आशाताई गर्जे या, माताजी या, या इकडे.
हा आणि त्यांनी पुढे लवकरच एसपी व्हावं असं हे करायचं आहे. बांगरताई त्यांना हळदी कुंकू लावा. आम्ही त्यांना हळदी कुंकू लावून हे सौभाग्याचं वाण, तुम्ही ज्या कायद्यामध्ये काम करत आहात हे सौभाग्याचं वाण घेऊन कायद्याचं काम तुम्ही आयुष्यभर करत राहावं यासाठी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. उठू नका फक्त एक 5-10 मिनिट आता झालंच. तुम्ही या जोरात टाळ्या वाजवा या विभीषण महाराज. हे पहा त्याही आता 2 शब्द बोलतील. या ठिकाणी बोलण्याची मला जी संधी उपलब्ध झाली त्याबद्दल मी खरंच सर्वांचे आभार मानते. आई साहेबांना भेटण्याचा योग यापूर्वी खूप वेळा आला होता, परंतु त्यांचं प्रवचन किंवा कीर्तन हे ऐकायला आज मिळालं हे खरंच मी माझं परम भाग्य समजते. या ज्या अक्कांचं वर्षश्राद्ध करण्यासाठी आपण जे जमलो आहोत त्यांना भेटण्याचं भाग्य मला कधी मिळालं नाही, परंतु मी कुटुंबियांकडून नेहमीच ऐकत आले की त्यांचा स्वभाव हा खरंच कुठल्याच बाईचा स्वभाव त्यांच्यासारखा असू शकत नाही, किंवा त्या ज्या पद्धतीने मनमिळाव होत्या आणि सर्वांना त्या ज्या पद्धतीने समजून घेत होत्या तशी इतर कुठलीच स्त्री असू शकत नाही. तर त्या माऊलीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आज मला मिळाली आहे. आई साहेबांनी आईचं महत्व अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं. एका कवीनं असं सांगितलंय की आई म्हणजे आई असते, वासराची गाय असते, लंगड्याची माय असते, दुधावरची साय असते. खरंच त्या पद्धतीने आईचं महत्त्व आपल्या जीवनात आहे आणि आईची उणीव कुणीच भरून काढू शकत नाही. आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई, तरीही आईचं ऋण आपण भेटू शकत नाही आपल्याच्याने. तर अशा पद्धतीने आईचं आपल्या जीवनात महत्त्व असतं. आत्ताच आपण महिला दिन साजरा केला. महिलांनी पुढे येऊन स्वतःची प्रगती साधावी यासाठी आपण सर्वांनी कार्य केलं पाहिजे. मी आत्ता ज्या क्षेत्रात जाणार आहे तर सामाजिक क्षेत्र माझ्यासाठी असणार आहे, प्रशासकीय क्षेत्र असणार आहे. तर एका कवीनं असं म्हटलंय की जाणीवांच्या दुर्बलांच्या दुःख आणि वेदना देव त्या राहून सुद्धा रंध्रातून संवेदना. अशा पद्धतीने समाजातील तळागाळाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि आईसाहेबांचे आशीर्वाद अशाच पद्धतीने माझ्या पाठीशी राहावेत अशी मी आईसाहेबांना विनंती करते. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द सांगितले होते. धन्यवाद. हे पहा बाईक लय वाटला तर आवरून घ्यावा. हे बघा आता आमचे हरिभक्त परायण विभीषण महाराज कोकाटे यांचा सत्कार शिवाजी गर्जे करतील. आणि कोणी उठवू नका, तुम्हाला सगळ्याला पंचपाळ देऊन सन्मान करायचा आहे. नेहमी सगळ्याचा सत्कार होतो, महिलाचं कोणी करायचं म्हणून पंचपाळ देऊन करायचं आहे. या सगळ्याची शूटिंग होणार आहे. परवा आताच म्हणलं महिलाचं सगळ्या तुम्ही येणार आहे. आमचे कोकाटे महाराज नेहमी सहकार्य करतात, तेव्हा त्यांचं स्वागत आणि कौतुक करावं एवढं कमी आहे. आम्हाला अर्ध्या रात्री ज्यांची साथ असते असे आमचे कोकाटे महाराज, ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर फिरत आहे. त्यांचं होऊ दे. अरे राम राम गुडघे टाळ्या सन्माननीय रामराजे फड यांचं स्वागत. कोकाटे महाराज या ना. कोकाटे महाराज यांचं स्वागत. या असं होईल.
टाळ्या वाजवा. याच्यानंतर हरिभक्त परायण या सांगळे बर सुचित महाराज या मृदंग वाजवा. या 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 बिभीषणराव या पुढे बिभीषणराव या शिशु महाराज तुकाराम तू बिभीषण या पुढे या ना. सगळ्याला गरमी झालं. आपले रामराजे इथं आले त्यांना आपले सत्कार करू. आम्ही म्हणलं पंचपाळ बायकोला घेऊन जा. या किसन देवा सांगत या उठा पंचपाळ बिभीषण पुढे ना भाऊला सांगळे महाराज यांचं स्वागत बिभीषण गरजे करत आहेत. या सांगळे महाराज स्वागत या. आणि आमचे भाऊ आमचे प्रभाकर भाऊ यांचा सत्कार स्वामीचे वडील मी स्वतः करत आहे. त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि झालं का? चला चला बर 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 नाही कामाचं नाव पण काय तिकडे बघा. चला या कुठे गेला